लोणार सरोवर आपली ओळख विसरत चाललेला आहे का? जागतिक दर्जाच्या सरोवराची ओळख आज संपुष्टात येत आहे. त्या सरोवराचं खारं पाणी हे गोड होत चाललेलं आहे. त्या पाण्यामध्ये येणारे गोड्या पाण्याचे स्रोत हे वाढलेले आहेत आणि याला शासन आणि प्रशासन जबाबदार आहे. त्या पाण्याचा pH एकेकाळी 11 ते 12 होता, आज तो 7 वर आलेला आहे. त्या पाण्याचा TDS 6000 होता, आज तो 400 वर आलेला आहे. आणि हे सर्व शासन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे, नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे, वर्ल्ड हेरिटेजच्या दर्जाचं हे सरोवर आज आपली ओळख लोप पावत आहे. आणि त्यामुळे आम्ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, सामाजिक सांस्कृतिक मंत्री माननीय शेखावत साहेब, त्याचबरोबर आम्ही या वन्यजीव विभागाचे डायरेक्टर यांना सुद्धा पत्रव्यवहार केला आणि इथेच न थांबता वर्ल्ड हेरिटेज सेंटर जिथे पॅरिसचं, युनेस्को यांनाही पत्रव्यवहार केला आणि ही चिंता व्यक्त केली आणि त्यावर उपाययोजना सुद्धा सांगितली की इथलं हे गोड्या पाण्याचं स्रोत वॉटर लिफ्टिंग करून ते लोणारच्या पाणी पुरवठा योजनेत देण्यात यावे, जेणेकरून तो स्रोतामुळं ते पाणी वाढणार नाही. या पाणी वाढल्यामुळं कमळजा मातेचं 11व्या शतकातलं मंदिर नेस्तनाबूद होण्याची वेळ आलेली आहे. या पाण्यामुळं 16व्या शतकातलं गैबंशा वली यांचा दर्गा नेस्तनाबूद होण्याची वेळ आलेली आहे. प्राचीन मंदिरं संपत चाललेली आहे. आणि जर या खाऱ्या पाण्याच्या सरोवरानं आपली ओळखच संपून टाकली तर इथे कुठलाही पर्यटक येणार नाही, लोणारचा विकास होणार नाही. आणि याकडे शासनानं लक्ष द्यावं. युनेस्को, फ्रान्स यांनी सुद्धा लक्ष द्यावं. यासाठी आम्ही सर्वांना निवेदनं दिलेली आहे. आणि जर येत्या 15 दिवसामध्ये यावर कुठली कार्यवाही नाही झाली तर आम्ही 15 ते 20 हजार लोणारवासी समृद्धी महामार्गावर जाऊन महामार्ग रोखू, हा आमचा शासन प्रशासन युनेस्कोला इशारा आहे. मी डॉक्टर गोपाल बशिरे. जय हिंद.